नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय करणार आहे इथे दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आज मी बनवणार आहे व्हेज किंवा नॉनव्हेज करी बनवण्यासाठी आपल्याला जो मसाला लागतो तर ती वाटणाची रेसिपी मी आज इथे दाखवणार आहे. तर मंडळी, हे संपूर्ण वाटण करून मी भाजून आणि गार केलेलं आहे. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते की या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे. तर हे बघा, 20 ते 25 मी घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या. 2 इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कारण हे वाटण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहे. अर्धा मी इथे घेतलेला आहे, अर्ध्यातला अर्धा तुकडा इथे घेतलेला आहे मी खोबरं. बारीक अशा पातळ स्लाइस करून मी हे भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 मी तेजपत्ते घेतलेले आहे. 2 टीस्पून मी इथे घेतलेले आहे धनी. 1 टीस्पून मी इथे बडीशोप घेतलेली आहे. 1 टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे. अर्धा टीस्पून मी इथे शहा जिरं घेतलेलं आहे. काळं फूल इथे थोडंसं घेतलेलं आहे, दगडी फूल पण याला म्हणतात. अर्धा इंच मी घेतलेला आहे इथे दालचिनीचा तुकडा. 5-6 मी इथे लवंग घेतलेले आहे. 5 ते 6 मी काळी मिरी घेतलेली आहे. चक्री फूल मी 1 घेतलेला आहे आणि जावेत्री घेतलेली आहे 5-6. तर मंडळी, हे सर्व साहित्य मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. कांदा सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. सर्व मसाले साधारण भाजलेले आहे, खूप जास्तही प्रमाणामध्ये भाजलेले नाही. तर ह्या प्रमाणामध्ये आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. तर भाजून गार झालेला आहे. तर पाणी टाकून मी एकदम फाईन पेस्ट या मसाल्याची करणार आहे. अगोदर मी बिना पाण्याचं हे फिरवून घेणार आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून मी ते वाटण तयार केलेलं आहे. या पद्धतीने वाटण नक्की करून बघा. आपल्याकडे जर वाटण तयार असेल तर स्वयंपाक बनवायला उशीर लागत नाही. व्हेज नॉनव्हेज अनेक प्रकारची करीज तुम्ही या मसाल्याने करू शकता. तर ही रेसिपी या पद्धतीने नक्की करून बघा. हे वाटण तुम्ही एवढं तुम्हाला यूज करायचं नसेल तर हे वाटण 8 दिवस पण फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं, तर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. या पद्धतीने वाटण नक्की जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतील तरी सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. अनेक प्रकारचे करीज यांनी होऊ शकते. व्हेज नॉनव्हेज प्रकारचे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या करी तुम्ही ह्याच्यापासून करू शकता. मंडळी, या पद्धतीने नक्की हे वाटण करून बघा. आजची ही वाटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि ही साधी सिंपल रेसिपी करून बघा. अनेक प्रकारचे करीज यांनी होतात. व्हेज नॉनव्हेज पदार्थांसाठी तुम्ही बनवून ठेवलं तर जेवण खूप बनवायला सोपं होतं. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.